ट्रॅक्टर भरलाय. नमस्कार मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. सगळ्याला गुड मॉर्निंग. आणि आज 15 ऑगस्ट आणि गोकुळाष्टमीचा उपास. त्याच्या निमित्त माझ्याकडून तुम्हाला 15 ऑगस्ट आणि गोकुळाष्टमीच्या उपासाच्या हार्दिक शुभेच्छा. तर जायचं शाळेत, बाहेर पाऊस चालू आहे, झेंडावंदनी बघायला जायचं. आणि जर पाऊस बी चालू आहे, जरा उघडल्यावर हे केल्यावर जरा पाया खांदायचं बघायचं. तर मग सगळ्याचा नाश्ता पाणी चहा पाणी झालं असेल. आज आमचा उपास आहे. पावसामुळं काहीच करायचं ना. आज सकाळ धरणं काय पावसाचं आहे, काहीच करायचं नाही पावसाचं. बाबी रानात जायचं नाही काय आज? अजून काळ भंगार आभाळ आले. अजून म्हणलं आभाळ काळ भंगार आले. आणि तिला तर लगेच थोडं ही वस्तू वरटती, लगेचच अंगावर पाणी पडत तर वरटती. ती करटू तर लय आहे, कळकुट. आज काय आमचा उपास आहे. हा, आज काय भगर आहे. आज काय पाठवून, भाभी म्हणजे त्या पाठवून द्या भगर आज खायला. आता जायचं शाळेतनं, बघून आलं हे करून. आता बघायचं ते खांदायला यायचं होतं, पण आता पावसाने काय माहिती काय करते. त्याचं जेशी यायचा होता खांदायला. हो का, अजून भरून आले की आबाळ. चला आता काय करायचं, भरून आले आबाळ तर लय आले. हा, करायचे आता, फार करायचंय की. चला, आज काय उपवास आहे, आज काय जेवण बिवण नाही. रंग वेगळे गंध वेगळे तरी येतील सर्व फुले. प्रियतम आमची भारत माता, वंदन आम्ही तिला करू. या मातीची मुले लाडकी, सदा तिचा ध्वज उंच धरू, सदा तिचा ध्वज उंच धरू. आजच्या ध्वजाचं ध्वजारोहण आपल्या गावचे राजकुमार पाटील यांच्या हस्ते होत आहे. उभं राहू रे. फराळ केली मित्रांनो. आज उपास आहे, भगर केली ती खाल्ली. आता जरा टायमिंग झाला, जरा फटकले, पण अजून कडनं पण आबाळ भरून आले. JCB येतो म्हणलाय खांदायला, पण बघू आल्यावर तुम्हाला दाखवतो. शाळेतनं जाऊन आलो,
झेंडावंदन बघून काही थोडंसं हे काढून पाऊस येत होता त्याच्यामुळं काही जास्त कवायती काढता आलं नाही. प्रभात पिढी बी काढली नाही पावसामुळं. मग तिथून घरी आलो, फराळीचं केलं भगर खाल्ली. परत आज गोकुळाष्टमीचा उपास असल्यामुळे फराळ करायला लागले. आणि आता JCB यायचं मला खांदायला, पण काय ती पावसामुळंच अजून झाकाळून आलं इकडं. बघू आता जरा उघडीप दिली पावसानंतर बरं होईल. आणि आपली ताईदा म्हणत होती की काल व्हिडिओ टाकलेले योगेश भाऊ रानात. आधी काटाड्या होत्या, पाऊस लवकर सुरू झाला उन्हाळ्यात. आणि आता ज्वारी पेरताना एकदा रोटरायचं लगेच पेरायचं. आता काय उघडीप म्हणजे हे नाही, वापसा नाही लगेच करायला. बघू JCB पाहिल्यावर तुम्हाला दाखवतो नक्कीच. केले सुरुवात म्हणून खडा खांदायला, कारण आता हे पावसाळ्याचे दिवस आहेत, असं पूर्ण उघडीप आपल्याला नाही भेटणार. कारण बारीक बारीक येते. तर करा तुम्ही फराळ. मी केली फराळ, भगर केली ती, भाभीने थोडी दिली ती, मी 2-4 पापड्या तळल्या होत्या. बघा इथं आहे रान, इथं हे आमचं रान होत, रानच म्हणते घर होतं इथं. हेच पटांगण दिसतंय तिकडे. हे बघा मित्रांनो, तिकडे खड्डा घेतलाय, इथे खड्डा घेतलाय. आज मिशन आली, आज पाया खांदायला चालू केलाय. हे बघा, त्या दिवशी भूमिपूजन केलेलं होतं, आज पाया खांदायला चालू केलाय. आणि काळी माती म्हणून तिकडं नेऊन टाकायला लागलोय. नाही तर काळ्या मातीमध्ये किती चिखल होतं या. अशा पद्धतीनं आज पाया खांदायला मुहूर्त केलाय. त्या दिवशी भूमिपूजनचा झाला. दगड टाकायचं, दगड बाजूला काढली ती, कशाला दगड लागते ते आपल्याला परत. सगळी काळीच माती. तिकडं JCB खड्डा खांदायचा चावलाय, तुम्ही घुसले या. तर बघताय तुम्ही. तर तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या कृपेने मित्रांना झालं चालू केलाय पाया खांदायला चालू. पाया खांदणं वर्ष सरापर्यंत. हे बघा, आज गोपाळाष्टमीचा दिवस, पाया खांदायला चालू केला. आणि आमदार दिवशी भूमिपूजन केलं. आणि काही सगळे आपल्या फॅमिलीमध्ये सगळे योगेश भाऊ, सगळं शुभ कार्य आहे, चांगलं आहे, चांगलं होणार आहे. तर तुमचा सगळ्याचा आशीर्वाद साथ आहे, नक्कीच चांगलं होणार आहे. तुमच्या आशीर्वादाने जे काय केवळ होतं तुमच्या साथीने. मी एकटा मित्रांनो काहीच करू शकत नाही, सगळं आहे ते तुमच्या साथीने, तुमच्या संगतीनं. आणि बरेच जण म्हणले की योगेश भाऊ पत्र नका टाकून स्लॅबचं टाका. मग म्हणले ना त्या दिवशी भूमिपूजन केलंय, पण तुम्ही फोन आला मला, योगेश भाऊ भूमिपूजन केलंय पण पाया खांदायला कधी चालू करणार आहे. तर मग आज केलंय चालू पाया खांदायला. सकाळचं आज पाऊस होता दुपारपर्यंत. पाऊस उघडला की मिशनला फोन केला, मशीन पण आली. बिचारी हाक मारली की म्हणजे लगेच आली, काही नडायला नाही, काय नाही त्यांनी. तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ काढायसाठी म्हणजे काही ताई दादाची कमेंट आली की नाही योगेश भाऊ पाया खांदताना आम्हाला दाखवा, पाया खांदताना दाखवा, PCC लेवल आल्यावर दाखवा, परत लेंटेल लेवल आल्यावर दाखवा. आणि म्हणले तुम्ही पत्र नका टाकू, तर तुम्ही स्लॅबचंच बांधकाम करा, परत होणार नाही. म्हणलं ठीक आहे, मग स्लॅबचंच करायचं ठरलं आहे मित्रांनो.
ऑब्विसली आपलं पैसे लय लागतात तरी पण बरेच जण म्हणले की नका टेन्शन घेऊ, आमच्या शक्तीने सर आम्ही काही तुम्हाला मदत करायची करू, घरकुलाची मदत आली असं मित्रांनो होईल सगळं. मी काळी माती घेतली त्याच्यामुळे काळी माती तिकडे घेऊन टाकली, कारण तिकडे टाकायला जागा नसल्यामुळं चिखल होत आहे ना परत. तर बघा इथं संडासच्या टाकीची खड्डा घ्यायला चालू आहे, तिकडं कॉलम घेतलेला इथं. असं चालू आहे घ्यायला, इथं संडासची टाकी घ्यायची आहे. चला मग मित्रांनो, बाबला असतोय घेतला आज मुहूर्त केला, त्या दिवशी अंगारकी चतुर्थीशी भूमिपूजन केलं आणि आज खड्डे घ्यायला सुरुवात केली. गणपती ह्याचा दिवस आपला गोकुळ अष्टमी 15 ऑगस्ट. चला मग मित्रांनो, केलं चालू. आता फाउंडेशन लेवलला आले, PCCला आले, तुम्हाला व दाखवतो. चला मग, आणि परत एकदा तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या आणि गोकुळ अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. चला मग मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, बाय.